एका पोरानं म्हातारी समोरचा पिरू चोरला आणि पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीनं भलता पार्लेजी घालला होता. असा पदर कमरेला खावला आणि जी त्याच्या मागं लागली तर बांड पोरगा पण भर बाजारात धरला. मार 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 मारला, इतका मारला कोल्हापुरीचे 2 भाग झाले. तरी हा इतका निर्लज्ज त्यानं पिरू दिलाच नाही. मग आपल्यासारखा एक सज्जन म्हणला लाज वाटते का तुला? अरे एवढा मार घालला, पेरू द्यायचा ना. अरे तरणा बांड आहे, 5-10 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार घालला. अरे कमवायचं कष्ट करायचं स्वाभिमानानं खायचं ना. निर्लज्जासारखा पेरू घेऊन आलास, काहीच वाटत नाही का तुला? ती म्हणला मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला परमार्थ सांगण्यात मजा नाही माऊली. म्हणून विनंती आहे थोडीशी बाळगूया आणि भजन करूया. कारण आम्हाला माहित आहे कुणीतरी दिलंय, जिथं ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. तर हे माझं काम आहे हरिमुखे म्हणा. बरं ताकद किती बघा ना, किती गोड वारकरी संप्रदाय. कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. आसोनी संसारी येईल तैसा बोल रामकृष्ण नाही तयाविन बुकेला विठ्ठल. निजलन गाता उभा नारायण, निजलन गाता कथम कथम उभा नारायण. पैसल्या कीर्तन करिता डोले डोले, पैसल्या कीर्तन करिता डोले. निजलन गाता उभा नारायण, निजलन गाता उभा नारायण. जगाचा मालक साक्षात सामर्थ्याने पाठीशी उभा आहे. मग तुम्ही कीर्तन बसून करा, नाही तर उभं राहून करा. तुम्ही भजन बसून करा, उभं राहून करा, संसारात करा, देवाच्या दारात करा, नाही तर अजून कुठे करा. देवाचं नाव आहे ते कधी पाप देत नाही, कधीच नाही. मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? तुम्ही मुद्दाम करताय का? काय अंतेश्वरकर मुद्दाम करताय का? मी तुम्हाला प्रेमानं बोलते म्हणून तुम्ही मुद्दाम करताय. तुम्हाला माझी जिरवायची का? माणसं मुद्दाम केल्यावर करायला लागलेत, बोलूनच झाले हो, मुद्दाम करायलेत. काय वाटतं तुम्हाला? हा मला फसवताय? अरे माझं ठरलंय ते ठरलंय, तुमचं गुतलंय. विचार करी जा जरा. तुमचं कसं झालं, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला एवढा का हसतो? ते म्हणला कंडक्टरला फसविला. तर म्हणलं कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? इथे कोणाचे काय वा गेले ज्याचे त्याने अनहित केले. स्वतःच हित कळू नाही एवढं तरी माणसं आज्ञानी नसावा. अरे घे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, घे जरी नाही काल, हे जरी नाही काल बाबा दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरतेचे वंदी बा काळ बांधून येईल, सरतेचे वंदी बा, सरतेचे वंदी बा काळ बांधून येईल, सरतेचे वंदी बा. आमचं काय माझा येईल, आमचं काय बघा येईल, आमचं काय माझा येईल.
बोल बोलीत देखा पिंगळा महात्वारी, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही ऐकालं मग दुसरं येईल, हे जरी नाही ऐकालं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा महात्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महात्वारी, पिंगळा महात्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महात्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत लेका पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत लेका पिंगळा महाद्वारी. हे सत्य आहे. ज्ञानोबाने म्हटलं आम्हाला आयुष्यात एवढंच कळलं पांडुरंगा, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमोत. तूच राखतोस, तूच जगवतोस, तूच तारतोस, अरे तूच बोलवतोस, तूच हे ताकद लक्षात घ्या. आजकालची पिढी देवाला मानायला नाकारते आणि विनाकारण घाबरते. संत घाबरत नाहीत याचं कारण आहे त्यांचा भगवंतावर विश्वास आहे. ज्या दिवशी मी स्वतःला ओळखेल ना त्या दिवशी मला जगाचा मालक ओळखू येईल. आवडी सामर्थ्याने सांगतात देव ओळखणं म्हणजे काय, या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मी ज्ञानी असून भक्तीची सांगड सांगतो याचा अर्थ मी कुठेतरी सामर्थ्याने भक्ती स्वीकारली आहे, आणि भक्ती स्वीकारली आहे याचा अर्थ मला आत्मसात झाली. आत्मसात झाल्यावर मला त्याचा अनुभव आलाय, अनुभवावर मी बोलतोय की ज्ञानाला सहज करायची ताकद भक्तीत आहे. जिथे भक्ती ज्ञानाला सहज करते तिथं माणूस ज्ञानी होतो भक्तीच्या सांगडतेने, आणि ज्यावेळेस माणूस ज्ञानी होतो त्यावेळेस त्याला कळतं की भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. आणि जेव्हा ज्ञानी भक्ती करतो तेव्हा त्याला कळतं की देव कोण, आणि जेव्हा देव कळतो तेव्हा त्याला कळतं की मी कोण आहे आणि मी कोणामुळे आहे. मग माऊली सांगतात मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, अरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोविदिला. मी अवतार त्याचा आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे पांडुरंगा, नामस्वरूपी फरक आहे. शेवटी देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग साक्षात मला सांगा जिथे मी कोणाचा अवतार आहे हे कळेल तो माणूस घाबरेल का. म्हणून सामर्थ्याने लक्षात घ्या वारकरी, ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली आणि खरा परमार्थ कळला. कारण मला मृत्यूचंही भय वाटत, कारण संप्रदाय सामर्थ्याने सांगतो. वारकरी त्याला म्हणावं ज्याला काळही घाबरवू शकत नाही. कारण माणूस माळ घातली की मरत नाही. नीट ऐका बरं का, माळ घातली की मरत नाही. माळ घातल्यावर मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. कळलं तुम्हाला? आलंय सोपं आहे दादा. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. अरे माळ घातल्यावर लय मेलेले बघितले दादा, मरत माळ घातल्यावर मरत नाही असं नाही, पण माळ घातल्यावर आपत्कालीन मरत नाही इतकी ताकद तर तुळशीच्या माळ्यात आहे. जे नियमाने लिहिलंय तसंच मरणार. धडकला मी आला, नाट्याक आला मी आला, बीपी वाढला मी आला, लय पियाला, किडनी खराब झाली मी आला असं. जेव्हा त्याचं नियतकालीन मरण आलंय, जे सटवीनं लिहिलंय तेव्हाच तो मरणार. म्हणून अरे खूप आजची पिढी आहे ना तर्क वितर्क लावते. लावा ना, बिंदास लावा. ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. तुळशीची माळ गळ्यात असेल, तिचं पाणी अंगावर पडलं तर संसर्गजन्य रोग कधी होत नाही. ताकद लक्षात घ्या. कपाळाला गंध का लावावा, इथे चेतनाशक्ती असते. ही चेतनाशक्ती या बोटाने जर कधी गंध लावलात, आपण जे रोजचं चंदन लावतो त्या चंदनामध्ये ताकद आहे. महाराज जर कपाळाला गंध लावला, बुक्का लावला, चंदन लावलं, कुंकू लावला, अष्टगंध लावला, गुलाल लावला, वंडारा लावला, काही लावा, इथून इथे स्पर्श झाला की माणसाची पॉझिटिव्हिटी वाढवते, सकारात्मक भावना वाढते. कारण हिची नस इथपर्यंत डायरेक्ट, तुम्ही रील्स मध्ये पाहिलं असेल, याची नस इथं जाते महाराज. त्याच्यामुळे माणसाचे जे हार्ट बीट्स आहेत ते चांगले राहतात. हे सगळं शास्त्र आहे बरं का.
शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेडेगाम असली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद होते. माझे माऊली आजही जिवंत आहे हे आम्ही सामर्थ्याने प्रूफ करू शकतो, कारण त्यांच्याकडे शक्ती जागृत करायची ताकद होती. ते योगी होते, ते योगियांचे योगी होते, त्यांना समाधी लावता येत होती. आज 750 वर्ष झाले माझे माऊली समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबराय जिवंत आहे ही ताकद त्यांच्या साधनेत आहे. 16 वर्षाचं लेकरू जर विश्व माऊली होत आहे तर त्यात ताकद असेल की नाही? ज्यांचं कुळ वेद पठन करणारा आहे, ज्यांच्या बापाने शास्त्राशिवाय कधी काही वागले नाही, ज्याच्या माईने कधीच आयुष्यात परमार्थाशिवाय काही केलं नाही, त्या विठ्ठलपंत कुलकर्णीचं आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णीचं लेकरू ज्ञानोबायच असणार आहे. मायबाप विचार करा ना, ताकद लक्षात घ्या. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर माय? अंतेश्वरच्या माय मावल्या हे तुम्ही तरी बोला ग. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? नागनाथ महाराज नदी आहे का? आहे का? गोदावरी का? वा आहे का? पाणी आहे का गोदावरीला? आहे का? मरणीत का? आहे का? टाका मला नेऊन. तोरी खुश होतील असं वाटणं झालंय महाराज. काय महाराज कैलास महाराज उगाच येडेवणी करायला निस्ती मर्याला बसली ती. हो नाही मुद्दाम करते ती. लईच अवघड आहे रे तुमचं. कसं झालंय? 25-30 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. 30,000. शेजारचा म्हणला ताई लई नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतिवल्या ती. असला परमार्थ येला का तुमचा? अरे म्हणलं जाऊ दे, खाऊ घातली हे महत्वाचं आहे. पण खाऊ घातली यात काय नवल आहे? प्रत्येकाला गण लावते मग जीव घालतंय. मी काय म्हणलं? प्रत्येकाला गण लावते मग जीव घालतंय. अरे हिंदू धर्माचं प्रतीक आहे गण लावतंय ते म्हणला ताई ते हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून गण लावत नाही. एकदा जेवढ्याला कळावं ती पुन्हा बसून म्हणून गण लावतोय. निस्ता उपकारी परमार्थ झालाय. विनंती माझी आहेत तोपर्यंत भजन करा दादा, आनंद ठेवा. मी जिवंत आहे र, मेले नाही. आणि माणसं रे, माणसाला एक ॲटिट्यूड आहे. माणसं मुद्दाम करतात, मुद्दाम हसणार नाही, मुद्दाम टाळी वाजवणार नाही, मुद्दाम. एक बघ आयुष्यात आहे ना, ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल. वारकरी संप्रदायात मी नाही म्हणत बरं का, संत सांगतात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्याच्याकडे नम्रता आहे, जगाचा मालक सामर्थ्याने त्याच्यामध्ये वास्तव्य करतोय हे विश्वासाने व्यासपीठावर सांगतो. नम्रता. तुकोबारे म्हटले मी कोण आहे? कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. ताकद नाही रे एवढी आमची गाथा वगैरे सामर्थ्याने उभा करायची, पण मला कसं काय मिळालं? तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत तसं का कृपावंत वाचा त्याची. बोलत शिवा साळुंकी मंजूळ बोलत शिवाने चिकवी दादनी वेगळाची चिकवी दादनी वेगळाचे साळुंकी बोलत शिवाने साळुंकी मंजूळ बोलत शिवाने चिकवी दादनी वेगळाची चिकवी दादनी वेगळाची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकवितात आणि वेगळाची. हे जे काही चाललंय ना तेव्हा मीराप की कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी आवाज थोडासा मोकळा द्या. कृपा से सब काम हो रहा, सब काम हो रहा. काय करतो देवा? नामस्वरूपी आहे रे, पण ताकद किती दिली जग मानते रे. लोकांना हे कलियुग आहे दादा. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की नाही?
याला चाणक्य नीती म्हणायचं. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. देवाचं सुद्धा तसंच झालंय जगात. ज्या देवाला प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त. जिकडे प्रचार कमी तिकडं गर्दी कमी. कसं म्हणजे मला माऊली म्हणतात आम्ही त्या 4 नाहीये. महाराज म्हणतात आम्ही त्या 4 नाही. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. जगात दुसरं काही सत्यच आम्हाला कळत नाहीये. कारण जाणीव आहे ना, ही ताकद जर तुझ्यामुळे मिळाली आहे, हे सामर्थ्य जर तुझ्यामुळे मिळालंय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं तर सोडा, सूक्ष्मता लक्षात घ्या. अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. जठरामध्ये आगळी म्हणून वास करतो तो माझा जगदीश्वर, तो माझा विश्वेश्वर, तो माझा कृष्ण, तो माझा राम, तो माझा विठ्ठल. हे सगळं एकच आहे बरं. हे प्रथम लक्षात घ्या ना. कृष्ण वेगळा